वहिनी लाजू लाजू बेजार. उत्कृष्ट आवाज असणारा गुणी कलाकार म्हणजे ज्याला सरस्वती प्रसन्न म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. या वहिनी तुमचं नाव? प्राजक्ता घटबंदी. प्राजक्ता वहिनीसाठी जरा जोरात टाळ्या वाजवा. टाळ्या एवढ्यासाठी आहेत वहिनींचा उखाणा ऐकायचा ना. हा बया वहिनी लाजल्या. हा याला हात लावू नका, करंट वरती शॉक लागतो ना हात लावल्यास. हो हा. जय श्री गणेश. जय श्री गणेश. कवी कलश तिलक होते श्री छत्रपती संभाजीराजे महाराजांच्या कपाळाचा. कवी कलश तिलक होते श्री छत्रपती संभाजीराजे महाराजांच्या कपाळाचा. रवींद्रनाथांचं नाव घेते अखंड मान राखीन मी सौभाग्याचा. क्या बात है. धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की. वहिनी याला हात लावू नका, करंट वरती आहे. माग सरकू नका, सरळ पुढे या, रस्सीला पाय टच करा. हा. सौ वर्षा संदीप हिरपुडे. उखाणा. वहिनी लाजू लाजू बेजार. हा. प्राजक्ताची फुले तोडली सकाळच्या वेळी. संदीपरावांचे नाव घेते होम मिनिस्टर या कार्यक्रमावेळी. क्या बात. जोरदार टाळ्या वहिनींसाठी. हा वहिनी. योगिता चिकोडे. हा आणि यांचं रुसलेल्या राधिकेला. अहो यांचं म्हणलं तर रुसलेल्या राधिकेला. यांचं नाव संतोष चिकोडे. हा आणि सगळं मिळून योगिता संतोष चिकोडे. वाजवा टाळ्या. हा आता हा स्वर राधिकेला. हा. रुसलेल्या राधिकेला कृष्ण म्हणतो हा. संतोषरावांचं नाव घेतो तुमच्याकरता खास. अरे रे मेरी जान है राधा, तेरे पे कुर्बान मैं राधा, रह ना सकूंगा तुमसे दूर में. जब भी बड़े तू राधा श्याम बनूंगा, जब भी बड़े तू सीताराम बनूंगा. तेरे बिना न सुबह शाम कहूंगा, तेरे बिना न सुबह शाम कहूंगा. आसमां से राधा राधा नाम कहूंगा. छान राधेचा उखाणा घेतला तुम्ही. जोरात टाळ्या वाजवा वहिनीचे. हा वहिनी. श्रद्धा हर्षल फल्ले. उखाणा. औदुंबरच्या झाडाखाली दत्ताचा वास. हर्षरावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास. टाळ्या वाजवा वहिनीसाठी खास. हा. सविता सचिन फल्ले. उखाणा. 1 बॉटल 2 ग्लास. वहिनी पीत काय नाही मी. 1 बॉटल 2 ग्लास. पीत काय नाही वहिनी. पीले पीले ओ मोर राजा, पीले पीले ओ मोर जानी. पीले पीले ओ मोर राजा, पीले पीले ओ मोर जानी. यार की है यारी निभानी. पीले पीले ओ मोर राजा, पीले पीले ओ मोर जानी. जाने वहिनी घ्या बाय आता, काय प्रॉब्लेम नाही. हा पूर्ण घ्या आता, पिऊन टाका. आम्ही सांगितलं ना पिले पिले. हा घ्या. 1 बॉटल 2 ग्लास. सचिन राव इज फर्स्ट क्लास. हा जोरदार टाळ्या वहिनींसाठी सुद्धा. हा वहिनी. आमच्या कार्यक्रमात सगळ्या जिथे जिथे आम्ही कार्यक्रम करतो, आम्ही म्हणजे आपला कार्यक्रम महिला दिनानिमित्त म्हणून नाही, आम्ही ज्या दिवशी कार्यक्रम करतो त्या दिवशी महिलांचा महिला दिनच असतो. आणि आमच्या कार्यक्रमात ज्या वहिनी येतात त्यांचे मिस्टर असोत किंवा नसोत, त्या महिलेला आम्ही सौभाग्यवतीचाच मान देतो. कारण वहिनी तुमची मिस्टर कुठेही असू द्या, ते आज तुमच्या सोबत आहे असं समजायचं. बिंदास उभा घ्यायचा. या. शैलिका भारत पाटील. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी. मला थंडीच वाजायली वेगळी बया. हा. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी. भारतरावांचं नाव घेते होम मिनिस्टर दिवशी. क्या बात आहे. जोरदार टाळ्या वहिनीसाठी. टाळ्या झाल्या पाहिजे. हा वहिनी. वहिनी वहिनी. जय मल्हार. विनीता विकास. जय मल्हार. जय मल्हार. काय नाही बाय, पिवळी साडी घातली म्हणलं कुठे खंडोबा रायाचे, खंडोबा रायाचे या लागलं मुरळीला. अरे
लागल मुरळीला न येडवाय लागल वाघ्याला लागल मुरळीला न येडवाय लागल वाघ्याला अन लागल मुरळीला न येडवाय लागल वाघ्याला मल्हारी दोन बायकाचा लाडका अन स्वर्गाची सुंदरी जणू वासवाई बरी सावळी सावळी धनगराची बाणवाची बरी माझा बाणवरी जीव त्याचा सारका माझा बाणवरी जीव त्याचा सारका मल्हारी दोन बायकाचा लाडका मल्हारी दोन बायकाचा लाडका त्याचा तुम्ही आवाज ऐकताय पण तो तुम्हाला दिसत नाही. गणेश ये जरा वरती ये. मला पण तो प्रयत्न करतो गाणं शिकवायचा पण गेली 10 वर्ष झाले ते अजून प्रयत्नच करतोय. कारण मी बोलतोच एवढा की गाताना माझा आवाजच निघत नाही. पण अतिशय उत्कृष्ट आवाज असणारा गुणी कलाकार म्हणजे ज्याला सरस्वती प्रसन्न म्हणलं तरी वावगं ठरणार नाही असा हा कलाकार आहे. आणि जेवढी त्याची चांगली कला आहे त्याच्यापेक्षा जास्त तो प्रामाणिकपणे सगळ्यांशी वागतो. त्याच्यामुळं एकदा जोरदार टाळ्या गणेश लोंढे याच्यासाठी झाल्या पाहिजेत. तुम्हाला शांताबाई गाणं माहिती आहे? कुणाला माहिती आहे शांताबाई गाणं? ते ज्यांनी बनवलं ते संजयजी लोंढे आणि हा गणेश लोंढे याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याच्यानंतर जगप्रसिद्ध गाणं झालं त्या म्हणजे त्यावेळेस कुठलेच गाणे येत नव्हते. कोरोना नुकताच संपत आला होता कोरोनाचा काळ. त्यावेळेस गाणं आलं ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट. कारण या गाण्याला प्रत्येक व्यक्तीने प्रेम दिलं. प्रत्येक व्यक्तीला वाटत होतं की गाणं माझ्यासाठी बनलंय. ते गाणं याच्या मामांनी बनवलं. त्यांचं नाव उमेश गवळी आणि त्यांचा हा भाचा आहे गणेश. म्हणजे याचं कुटुंब पूर्ण संगीताशी निगडीत आहे. त्याच्यामुळं त्याला हे सगळं एकदम म्हणजे इझिली जमतं सगळं. आणि बरोबर गणेश गाणी उचलतो, बरोबर त्या गोष्टी करतो गणेश. त्याच्यामुळं गणेश लोंढे याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे मी जरी एकटा दिसत असलो तर माझी बॅक टीम खूप महत्वाची आहे. त्यांच्यामुळं सगळा कार्यक्रम पूर्ण होत असतो. संगीत संयोजक जे आमचे आहेत सन्माननीय अशोकजी जाधव यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अनेक असे अतुल साहेबांची गाणी ज्यांनी वाजवलेली आहेत असे आमचे कीबोर्डिस्ट आहेत. त्याचप्रमाणे साईड रिदमवरती आहेत आमचे अभिजित घोडके त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि ढोलकीवरती आहेत संतोष चव्हाण. ढोलकी झाली बोलकी या कार्यक्रमात सुद्धा त्यांनी आपली ढोलकीची थाप वाजवली आणि गाजवली आहे. जरा जोरदार टाळ्या आमच्या संगीत टीमसाठी झाल्या पाहिजेत. आणि मी जर युट्यूबचं सांगितलं हा आमचा सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का, त्याचं नाव सोन्या आहे. त्याला आम्ही लाडाने सोन्या म्हणतो. प्रशांत पाराळे आणि गेम्स जगन तुझंही होईल लगन. कुठे आहे तू? ये बघ गायबच झाला तू. गेम्सच्या आता इथून पुढे तुम्ही गेम्स बघणार आहेत. ते गेम्स डिझाईन करणारे शुभम नुळे आणि हा जगन. शुभम कुठे? शुभम ये. गेम्स ज्या डिझाईन केलेल्या आहेत ते ही मुलं आहेत. हा याचं नाव जगन आहे. हा ही खूप गुणी कलाकार आहे आणि गणेशच्या सोबत असतो. तर गणेशचा असर त्याच्यावरती काय झालेला मी तुम्हाला दाखवून देईन. एकदा जोरदार टाळ्या जगनसाठी झाल्या पाहिजेत. आणि हा शुभम नुळे याच्यासाठी पण जोरदार टाळ्या. धन्यवाद. कुठे होतो आपण? जय मल्हार वहिनीकडे. हा वहिनी तुमचं नाव? विनीता विकास कोरे. उखाणा याला हात लावू नका वहिनी, करंटवर आहे बाकी काही नाही. कबूतर उडते निळ्या आकाशात. कबूतर उडते निळ्या आकाशात. विकासरावांचं नाव भारताच्या नकाशात. कबूतर जा 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 कबूतर जा 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 कबूतर जा 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 कबूतर जा जा जा. पहले प्यार की पहली चिट्ठी हो, पहले प्यार की पहली चिट्ठी साजन को दिया. कबूतर जा 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 कबूतर जा 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 कबूतर जा 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 कबूतर जा 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 जा. वा वा क्या बात आहे. गणेशसाठी खरंच जोरात टाळ्या झाली पाहिजे. हा वहिनी तुमचं नाव? सौ सरिता विजय कुमार विभूते. उखाणा वुलन कोट गोल्डन रिंग. विजय इज माय रियल किंग. हो भैया टाळ्या वाजवा वहिनीसाठी. वहिनी तुम्ही पुढे या. नाही त्या
वहिनी आल्या, वहिनीला 2 शब्द बोलायचे होते, वहिनीने पेपर उघडून बघितला. मी मागच उभा होतो, पाठीमागं पेपर उघडला, पाठीमागं वाचलं. म्हणलं पेपर हातात आणि वाचतात माग. म्हणलं टीव्हीचा परिणाम आहे, या टीव्ही बनवतात ना, जास्त टीव्ही बघितली की असं होतं. वहिनी आपण फक्त बनवायची आणि विकायची. पण जोरदार टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजे. खरं तर यांनी जशी काळजी घेतली तसं कुठलाही कार्यक्रम असो, तुम्ही कार्यक्रमाला जात असताना मलाही बरेच जणी कधी विचारतात की आम्हाला स्टेजवर बोलायचं किंवा आम्हाला स्टेज डिरिंग पाहिजे. मी म्हणतो असा विचार करायचा, जर तुम्ही लग्न झालेलं असेल तर आपल्या पुढं नवरा बसलाय, त्याची काहीतरी चूक झाली आणि मी बोलतीये, थांबायचं, नावच घ्यायचं नाही, जे आपला रपाटा सुरू करायचा. खरं तर तसं नसतं, तो हसण्याचा पार्ट झाला. परंतु ज्या कार्यक्रमाला तुम्ही जात असाल, भले 4 लाईन म्हणता, 10 लाईन तुम्ही लिहा, वरती तुम्ही 1 लाईन बघितली काय लिहिलेलं तुम्हाला लगेच कळतं. ते वहिनींनी केलं, पेपर भरपूर लिहून आणला होता, वरचं बघायचं पुन्हा खालचं मनानं बोलायचं, वरचं बघायचं खालचं. तसं माणसाच्या डोक्यात राहते. काय होतं, माणूस स्टेजवर आला की बाकीचं सगळं विसरून जातो. त्यामुळं त्यांनी जो स्टेज हँडल केला त्यासाठी एकदा सगळ्या महिलांच्या या महिलेसाठी जोरात टाळ्या वाजवा. वहिनी तुमचं नाव आता? श्वेता घनश्याम आवटे. हां, ओखा ना, याला हात लावू नका, शॉक लागतो, बाकी काही नाही. लक्ष्मीच्या काकेत धनधान्याची कळशी, घनश्याम शेटजींचं नाव घेते एज आणि HTCने ठेवलेल्या खेळ पैठणीच्या दिवशी. मी तुम्हाला म्हणलं ना, या तयारी करून आलेले आहेत. त्यांनी बोटावर लिहिलं इथं काय म्हणायचं आणि इथं काय म्हणायचं. बोटाला हात लावला की पुढचं घेतलं त्यांनी. टाळ्या वाजवा, याला सुद्धा 9 लागते. हां वहिनी, निकिता यश आहे. तुम्ही काय सुनबाई आहे का? बहिणी तुमच्या सुनबाई आहे? काय सांगताय? सुशीलजी कुठे? सुशीलजी आहेत का? आहेत ना, हात, हां बसा बसा, काय नाही. मला एक सांगा, आपल्या लिंगायत बोर्डिंगच्या वतीनं तुम्ही संतूर साबण वाटण्याचा कार्यक्रम घेतला होता का? वहिनी ही तुमची लहान बहीण दिसती हो. तुमच्या सुनबाई म्हणतात, आता मला अवघड वाटतंय. तुम्ही जे साबण लावतात तेच सुनेला पण द्या, बाकी काय नाही. आणि तुम्ही एक काम करा, टीव्ही सोबत एक साबण फ्री द्या. आता संतूर टीव्हीचा सेल जास्ती होईल, बाकी काय नाही. जोरात टाळ्या वाजवा दोघींसाठी. हां वहिनी. जन्मताच दिला आई वडिलांनी तोंडात चांदीचा चमचा, यशचं नाव घेते आज आहे खेळ पैठणीचा. वहिनी तुमचं लव्ह मॅरेज आहे? अरेंज मॅरेज. आम्ही काही प्रॉब्लेम नाही. ते लव्ह मॅरेजवाले आहेत ना, यू अँड मी, बाकी कोण नको. तसं त्या डायरेक्ट यशचं नाव घेते म्हणलं, बाकी काही नाही. लव्ह मॅरेजमध्ये आवाज काही नसतं, ते राव बिव ते सोडून तिकडे. पण असं काय प्रॉब्लेम नाही. जोरात टाळ्या वाजवा. तुम्ही अरे तुरच बोलता का त्यांना? अरे तुरच बोलता का? मग तुमचं लव्ह मॅरेजच आहे, वाजवा टाळ्या. गायत्री मेघश्याम आवटे. ओखा ना, महादेवाच्या पिंडीला बेल घालते सुपाने, मेघश्याम शेटजींचं नाव घेते लक्ष्मीच्या रूपाने. क्या बात आहे, जोरदार टाळ्या. ए भोळ्या शंकरा, ए भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाचे, आवड तुला बेलाचे, बेलाच्या पानाचे. ए भोळ्या शंकरा, ए भोळ्या शंकरा. आमचे कीबोर्डिस्ट तुम्हाला सांगितलं, अजय अतुलचे बरेचसे गाणे त्यांनी वाजवले, ते गातात सुद्धा. एकदा जोरात टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे, अशोक जाधव यांच्यासाठी. हां वहिनी तुम्ही झालं. हां राजेश्वरी शुभम हाडदरे. लांब नका जाऊ, वहिनी ऐकली पुढे. हां हां आणि उखाणा. विठ्ठल आहे रुक्मणीचा, विठ्ठल आहे रुक्मणीचा, शुभम रावांचे नाव घेते आज आहे खेळ पैठणीचा. क्या बात आहे, जोरात टाळ्या वहिनीसाठी. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंत पार याचा. कानडा राजा पंढरीचा,
आतवाडे. उखाणा. गणपतीच्या मंदिराला सोन्याचा कळस, सदाशिवरावांचं नाव घेते मला नाही आळस. माझ्या गणानं घुंगरू हरवलं गौरीला गावलं, माझ्या गणानं घुंगरू हरवलं गौरीला गावलं, माझ्या गणानं घुंगरू हरवलं गौरीला गावलं, एक वखाण आपलं दर्शन गणानं गौरीला गावलं, माझ्या गणानं घुंगरू हरवलं गौरीला गावलं. हा सुवर्णा सुनील यादवाडे. आणि उखाणा वहिनी तुमचा. वहिनी तुम्ही काय करता? शेगावचे गजानन. नाही वहिनी तुम्ही काय करता? मला असं वाटलं वहिनी की आता संध्याकाळचे 7 वाजले. आजच्या ठळक बातम्या. नमस्कार, मी रमेश परळीकर. आजच्या ठळक बातम्या. होम मिनिस्टर कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही पाहत आहे होम मिनिस्टर कार्यक्रम. वहिनी असं वाटलं सेम दूरदर्शनवरच्या तुम्ही अँकरिंग करता. हां मला कंटाळा आला की नाही भैया. वहिनी सेम दूरदर्शनच्या ज्या अँकर बातम्या सांगतात तसा आवाज आहे. जोरात टाळ्या वहिनी सगळ्याला. एकदम शुद्ध, शांत आणि व्यवस्थित बोलणं वहिनीचं आहे. खरोखर जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. प्रत्येकाला जमत नाही असं. हां वहिनी. शेगावचे गजानन, शिर्डीचे साई, सुनीलरावांचं नाव घेते मी साक्षी आणि स्वराची आई. जोरदार टाळ्या वहिनीसाठी झाल्या पाहिजे. हां वहिनी. हां वहिनी तुमच्याकडे बघून वाटत नाही आहे की. मग तुम्ही खेळायला कशा आल्या होम मिनिस्टरमध्ये? दादा मला कोण नाही सांगितलं, फक्त वहिनींचा खेळ आहे. काही आहे का मनात एखादा वगैरे नाही स्वप्नात? नाही घरी माहिती नसणारा? नाही नाही तर घरी माहिती असला नाही तर तुम्हाला असं काही वाटतं का मला या नावाचा भेटावा? नाही असं पण काही नाही. मग आता कसं करू सांगा? नाही थांबा. शिवानी घे की बया. कोणाचं? हे अँकर वहिनी बघा. नको ते भांडण लावायला. तर भलतच नाव घेताल. ही युट्यूब वर येईल आणि पुन्हा लग्न झाल्यात दुसराच असेल. तो म्हणायचं हे कुणाचं नाव घेतलं होतं. आले का पंचायत? वहिनी आय एम हिअर. तुम्ही काळजी करू नका. आमचे बार्शीकर दादा कुठे गेले? आहेत का बार्शीकर दादा? ते म्हणले तुम्ही परळीचे काय? म्हणलं हो. ते म्हणले मी बार्शीचा आहे पण मला मी बार्शीचं माझं आडनाव बार्शीकर आहे म्हणले. मी जेवारी दगडी जेवारी फेमस केली इकडं. बार्शीकर नाव पडले म्हणले माझं. हा आता त्यांची जेवारी गहू कोणाचे आहेत का फेमस? गहू आपल्या आता सांगलीचे गहू फेमस करू आपण. वहिनी ताई. हां या इकडे. ते वहिनी वहिनी म्हणून सवय लागली हो, बाकी काही नाही. तुम्ही बी भविष्यात वहिनीच आहेत. हां हां चालेल म्हणजे करायचं तर आहे ना? हो हो. नाहीतर काही मुली मात्र मला लग्नच करायचं नाही. माझं असं काही नाही. बरं ठीक आहे. कुणाकडे चांगलं स्थळ असेल तर सांगा. तुम्ही काय करता? डॉक्टर आहे. खूप चांगली व्यक्ती आहे आणि आजच्या काळात सगळ्यात महत्वाची व्यक्ती आहे. आणि त्यातले त्यात अजून आपल्याकडे प्रमुख पाहुणे डॉक्टर आहेत का? आहेत ना? हां खरं तर कोरोना काळामध्ये आपल्या जगावरती संकट आलं होतं. त्याचं नाव कोरोना होतं. त्यावेळेस डॉक्टर हे सर्वात पुढे होते. आपल्या परिवाराला लांब ठेवून 24 तास त्यांनी सर्व लोकांची सेवा केली आहे. डॉक्टर जे कोणी असतील, पुरुष महिला कोणी असतील, त्यांच्यासाठी हात वरती करून जोरात टाळ्या वाजवा. आणि त्यात शिवानी मॅडम डॉक्टर यांचा नंबर घेऊन ठेवा. आपल्याला कधी कधी प्रॉब्लेम होतो. हां कुठल्या डॉक्टर आहेत पण तुम्ही? पदवी वगैरे नाही ना? होमिओपॅथी. मग काय प्रॉब्लेम नाही. तर बा डिग्री घेते तर डॉक्टर देत. पुन्हा फोन करायचा अहो ते मी डॉक्टर तसा नाही म्हणते. काय बोलायचं? हां गावात गहू. गव्हात गहू. सांगलीचे गहू. सांगलीचे गहू. लग्नच नाही झालं. लग्नच नाही झालं. नाव कुणाचं घेऊ? नाव कुणाचं घेऊ? बरोबर वाजवा टाळ्या. खेळा तुम्ही पण काय प्रॉब्लेम नाही. प्रॅक्टिस करता की नाही? हो. कुठे? इथेच इथे. कुठे कुठे करता? स्नेहसिद्धी हॉस्पिटल म्हणून आहे तिथे करते. दुसरी म्हणजे तुमचं स्वतःच नाही का? मग ओपीडीला असता तुम्ही तिकडे. किती वाजता असता? संध्याकाळी 5 ते 9. 5 ते 9. जर याच्यातल्या कुणी आल्या तर काही डिस्काउंट देणार का तुम्ही आता फ्रीजमध्ये? हो नक्की. किती? ते आता त्यांच्यावर डिपेंड आहे. कुणावरती? त्यांच्या आजारावर डिपेंड आहे. नाही पण तुम्ही तुमची
फिक्स फी असेल ना तुमच्या ओपीडी मध्ये, तुमच्याकडे आला की एवढी. आमची आहे ना सर, माझी नाही आहे. ते डिस्काउंट द्यायला पाहिजे ना. अच्छा, म्हणजे अजून तुमच्याकडे तेवढी पॉवर नाही, सही नाही, ताकद नाही यावी असं त्या काही प्रॉब्लेम नाही. पण बिचारी देते म्हणल्या, हो काय बा, हातात नसता देते म्हणल्या, मग मन तरी मोठं आहे. आणि मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो की तुमचं वैयक्तिक चांगलं 5 मजली हॉस्पिटल लवकर तयार व्हावं. आणि मग तिथं तुम्ही असा कार्यक्रम जिथे असेल किंवा आपल्या लिंगायत बोर्डिंगचा कार्यक्रम असेल तिथे तुम्ही शिबिर लावावे. लोकांचे उपचार तुमच्या हातून मोफत, डिस्काउंट काय मोफत व्हावे. जरा जोरदार काय यांच्यासाठी झालं पाहिजे. हां वहिनी, तुमचं नाव? आरती संदेश कुपवाडे. हां, आणि ओका ना, घाबरू नका. आरती ताई लागले हालायला आधीच. हां या ओका ना. मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासर आणि माहेर, संदेशने दिले सोबतच आहे. एक पर्सेंट त्यांचा एवढा आवाज निघाला ती मोठी गोष्ट आहे. वहिनी, तुमच्या सासूबाई सुखी असतील? होय, सुखी आहेत ना? सुखी आहे. बिचारीचा आवाजच निघत नाही ते काय सुखी आहे. तुला त्रासच नाही काय? जोरात टाळ्या वाजवा वहिनीसाठी. हां वहिनी. सौ प्राजक्ता शिवप्रसाद देसाई. हो का ना? सायंकाळच्या वेळी दिवा लावून नमस्कार करते देवाला. शिवप्रसाद रावांचं नाव घेताना आनंद होतो मनाला. क्या बात आहे, जोरदार टाळ्या वहिनीसाठी. हां वहिनी. उमा राजू कोरे. हो का ना? महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकून, राजूचे नाव घेते तुमच्या सर्वांचा मान राखून. बोले उरूठा दिल टूटा, मेरे यार को मना दे, वो प्यार फिर जगा दे, वो यार को मना दे, मेरे यार को मना दे. भोले भोले. दादा मध्ये मध्ये थोडा इफेक्ट द्या मला. या तुमचा नंबर कलर टीव्ही संगत आणला बाबा. मगा बिचारी माझ्या पायाखाली आली असती माहिती का? बघितलंच नव्हतं. पडली लेकरू तिथं माहिती का? या वहिनी असं सांभाळतात लेकराला. हां वहिनी. हां तुमचं नाव? सायली प्रशांत चिवटे. हो का ना? ईस्ट अँड वेस्ट, प्रशांत इज बेस्ट. अगं बया बया, वाजवा टाळ्या वहिनीसाठी. हां वहिनी. सौ कीर्ती राहुल बोळाच. हो का ना? 9 - 9 = 0. राहुल इज माय ऑल टाइम फेवरेट हीरो. अगं बया. तू मेरा हीरो है, तू मेरा दिलबर है, मेरी प्रेम कहानी का तू हीरो है. पर प्रेम ग्रंथ के पन्नों पर अपनी तकदीर तो जीरो है. ओ वहिनी. सौ माधवी अक्षय चिवटे. हो का ना? ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल, अक्षयरावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल. टाळ्या वाजवा वहिनीसाठी स्पेशल. हां हां ताई स्पेशल. वहिनी ताई इकडे या तुम्ही. आता मी असं म्हणूही शकत नाही तुम्हाला तुमच्या स्वप्नातला सांगा किंवा निवडून ठेवलेला सांगा. असं द्या, काही प्रॉब्लेम नाही. हां नाही नाही, याच्यात शॉक लागतो त्याच्यामुळं तुम्हाला मी उखाणा शिकवतो. नाही नाही असं काही नाही. म्हणजे हा कार्यक्रम फक्त खेळीमेळीचा आहे, जागतिक महिला दिनाचा आहे. मी बाकीचे प्रश्न तुम्हाला जास्त काही विचारत नाही. आंब्या तरी काय हरकत नाही. मग मी त्यांना म्हणलं ना, काही मुली म्हणतात मला लग्नच नाही करायचं म्हणून. बाकी काय नाही, उदाहरण समोरच मिळालं. बाकी काय नाही. टाळा वाजवा ताईसाठी काही असलं. हां विचारतो या ना. तुमचं नाव? मीरा किरण सिंहासनी. जोरात टाळ्या मीरा ताईंसाठी झाल्या पाहिजे. तुम्हाला उखाणा शिकवतो. आंब्याच्या झाडावर आंब्याच्या झाडावर 2 चिमण्या, 2 चिमण्या, एकीचं नाव माऊ, एकीचं नाव माऊ, एकीचं नाव चिऊ, एकीचे नाव चिव. लग्नच नाही केलं, लग्नच नाही केलं, नाव कोणाचं घेऊ. स्वतःच घ्यायला काही हरकत नाही. नाव कोणाचं घेऊ. बस थांबा जागेवर, काय प्रॉब्लेम? एक राधा एक मीरा, दोनों ने शाम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में बोलो. एक प्रेम दीवानी, एक दर्द दीवानी, एक प्रेम दीवानी, एक दर्द दीवानी, एक प्रेम
दिवाणी एक तरस दिवाणी. गेम सोपी आहे.